बी रेगे उर्फ मेघाश्याम रेगे मूळचे गोव्याचे. अगदी लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. सुरुवातीला ते आपली कुलदेवता दुर्गामातेची पूजा करायचे, नंतर ते भगवान विष्णूची आराधना करायला लागले. तासनतास पद्मासनात बसून एकाग्र चित्ताने ते भगवान विष्णूच्या फोटोकडे बघत राहायचे. त्यावेळी त्याच वय अवघा 8 वर्षांचे होते. पुढे पुढे प्राणायाम, समाधी या स्तरापर्यंत त्यांचा सराव झाला होता. त्यांच्या वडिलांची बदली झाल्याने ते इंदौर, भोपाळ ला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी अध्यात्मातही बरीच प्रगती केली होती. भगवान विष्णू त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले होते. वेळोवेळी ते रेगेंना मार्गदर्शन करीत. एक दिवस भगवान विष्णूने त्यांना स्वप्नात दर्शन दिले. त्यावेळी श्री साईबाबाही त्यांच्या बरोबर होते. भगवान विष्णूंनी रेगेंना सांगितले, हे शिर्डीचे साईबाबा, हेच या पुढे तुझे गुरु आणि अध्यात्मातील मार्गदर्शक. नंतरच्या स्वप्नात रेगे थेट शिर्डीला गेले. दाकामाईमध्ये बसलेल्या श्री साईबाबांच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला. यावेळी बाबा त्यांना म्हणाले, अरे तू नाही, मी तुझ्या पाया पडायला पाहिजे, असे म्हणत बाबा त्यांच्या पायाही पडले. हे स्वप्न होते, परंतु साक्षात्कारही होता. रेगेंना गुरुची आवश्यकता होती आणि भगवान विष्णूंनी त्यांना योग्य गुरुची निवड करून दिली. यावेळी रेगेंचे वय अवघे 21 वर्षे होते. 1910 साली काही दिवसातच रेगे शिर्डीला आले. द्वारकामाईमध्ये बाबांच्या दर्शनाला गेले. तिथे भक्तांची खूप गर्दी होती. या गर्दीतही रेगेंनी बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. बाबांनी त्यांना आशीर्वाद देत बसायला सांगितले. साईबाबा आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतील का, अशी काहीशी धाकधूक रेगेंना होती. ते मंडपात बसले आणि समाधीस्थ झाले. दुपारी त्यांनी डोळे उघडले तेव्हा मशिदीत फक्त बाबा होते. बाबांनी रेगेंना जवळ बोलावले. रेगेंनी पुन्हा बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. उठ बाळा, तुझ्या सर्व चिंता आता दूर होतील, म्हणत आशीर्वाद दिला आणि बाबांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारल्याचा रेगेंना आनंद झाला. नंतर रेगे वारंवार बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असत. दरम्यान त्यांनी आपले BA-LL.B पर्यंत शिक्षण पूर्ण करून वकिलीची प्रॅक्टिस ही सुरू केली होती. बाबांनी काही दिवस शिर्डीमध्ये राहण्याचा आदेश रेगेंना दिला आणि रामकृष्ण माईंकडे राहण्यास सांगितले. रामकृष्ण माईने आपला मुलगा समजून त्यांची राहण्याची सोय केली. राधाकृष्ण माई आणि रेगे यामध्ये एक समान गुण होता, तो म्हणजे संगीताचा. राधाकृष्ण माई यांनी उत्तम भक्तिरस पूर्ण गीते संगीतबद्ध केली होती. या गीतांमुळे मोठ्या प्रमाणावर भक्त द्वारकामाईमध्ये जमा व्हायला लागले. यामध्ये त्यांचा खूप वेळ जायचा, त्यामुळे त्यांची साधना कमी व्हायला लागली. यावर उपाय म्हणून गीतांच्या ऐवजी नाम जप करायचा असा निश्चय माई आणि रेगेंनी केला. द्वारकामाईमध्ये गेल्यानंतर रेगेंना बाबांनी विचारले, माई आणि तुझे काय चालले, कसला विचार करताय. यावर रेगेंनी नामजप करण्याचा संकल्प बाबांना सांगितला. बाबा म्हणाले, कुणाचा नामजप. त्यावर रेगे म्हणाले, परमेश्वराचा. कोण परमेश्वर. यावर रेगे म्हणाले, आपल्याशिवाय आमचा कोण आहे परमेश्वर. यावर बाबा फक्त हसले आणि साई नाम जपाला बाबांनी मान्यता दिली. नामजप ही सुद्धा एक साधनाच आहे आणि परमेश्वराकडे किंवा गुरुकडे जाण्याचा तो एक चांगला भक्ती मार्ग असल्याचे बाबांनी रेगेंना आणि माईंना सांगितले. आध्यात्मिक धर्मग्रंथ वाचणे किंवा त्याचे पारायण करणे हा परमेश्वर प्राप्तीचा एक मार्ग आहे. म्हणून दर गुरुपौर्णिमेला भक्त बाबांचे आशीर्वाद घ्यायला येत असत. त्यावेळी ते बाबांना ग्रंथ देत.
बाबा तो ग्रंथ हातात घेऊन भक्तांना वाचण्यासाठी परत करीत. अशाच एका गुरुपौर्णिमेला रेगेंनी कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तक आणले नव्हते. बाबा त्यांना आशीर्वाद देताना म्हणाले की तुला धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही, मी तुझ्यात वास करतोय, परमेश्वर प्राप्ती तुला आधीच झाली आहे. तरीही त्यांनी रेगेंना एकनाथ भागवत, ज्ञानेश्वरी वाचण्याचे आदेश दिले. रामनवमीला भक्त बाबांच्या दर्शनाला यायचे, त्यावेळी ते बाबांना पुष्पहार अर्पण करायचे, परंतु रेगे दर्शनाला येताना हार आणायला विसरले. बाबांना पुष्पहार आणायला पाहिजे होता, आप चुकलंच असा त्यांच्या मनात विचार सुरू असताना बाबांनी त्यांना जवळ बोलाविले आणि आपल्या जवळचे 5/6 पुष्पहार त्यांना देत, हे तुझेच आहे, हे घे तू, असे म्हणत बाबांनी ते हार रेगेंना दिले. बाबा रेगेंच्या हृदयात वास करीत होते, त्यामुळे रेगेंच्या मनात काय चालले, रेगेंना काय हवं काय नको याची जाणीव बाबांना होत असे आणि बाबा त्यांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणीत. रामनवमीला बाबांच्या दर्शनाला येताना भक्त बाबांना वस्त्र देत, बाबा स्पर्श करून ते भक्तांना परत करीत. भक्त त्या वस्त्राची आपल्या घरी पूजा करीत. रेगे दर्शनाला आले, त्यावेळी त्यांनी एक चांगली किंमती वस्त्र, बहुधा रेशमी शाल बाबांसाठी आणली होती. त्यांना ती परत घ्यायची नव्हती, म्हणून बाबांना नमस्कार करताना त्यांनी ती हळूच बाबांच्या बैठकीच्या गादी खाली सरकवून ठेवली आणि बाजूला जाऊन बसले. बाबांपासून ही गोष्ट लपून राहणे शक्यच नव्हते. सर्व भक्त गेल्यानंतर बाबांनी ती रेशमी शाल बाहेर काढली, ती पूर्ण उलगडली आणि अंगावर घेतली आणि रेगेंना म्हणाले, बघ आता मी चांगला दिसतोय ना. बाबांनी आपली मनोकामना पूर्ण केल्याचा आनंद रेगेंना झाला. पुन्हा एकदा जाऊन त्यांनी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून भावपूर्ण नमस्कार केला. 1914 साली बाबांच्या आशीर्वादाने रेगेंना मुलगा झाला. हा मुलगा नशीबवान आहे, परंतु काही दिवसांचाच तो सोबती आहे, परंतु तो कायमस्वरूपी माया हृदयात राहील, असा इशारा बाबांनी रेगेंना दिला होता. त्याप्रमाणे ते मूल अवघे 1.5 वर्षे जगले आणि अवघे 1.5 वर्षाचे असताना न्यूमोनियाने आजारी पडले. ते जगण्याची शक्यता ही नव्हती. त्याचे आयुष्य तेवढंच होत. बाबांनी त्या बालकाला गतजन्मीच्या कर्मातून मुक्त करीत त्याला मोक्ष दिला. या घटनेने रेगेंना तात्पुरते दुःख झाले, परंतु बाबांनी केले ते योग्यच केले याची जाणीवही त्यांना झाली. आपल्या भक्तामधील राग, द्वेष, अहंकार, मोह, वासना नष्ट करण्यासाठी बाबा सतत जागृत असता आणि अशा काही घटना घडवीत की भक्त त्यापासून अलिप्त होत. रेगेंच्या बाबतीतही अशीच एक घटना बाबांनी घडवून आणली. रेगे आपल्या पगाराचे काही पैसे कोपरगाव येथील बँकेत ठेवीत असता आणि त्यातून बाबांना दरमहा रुपया अशी 100 रु. दक्षिणा देत. काही महिन्यातच त्यांना याचा अभिमान वाटायला लागला. हा अभिमान घालविण्यासाठी बाबांनी रेगेंकडे अधिक दक्षिणा मागितली. ते म्हणाले, मला 40 रुपया दे. रेगेंकडे पैसे नव्हते, 100 रु. ताणले होते ते बाबांना देऊन झाले होते. आणखी 40 रुपया कुठून आणायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. बाबांनी त्यांना चांदोरकरांकडे पैसे मागायला सांगितले. ते चांदोरकरांकडे गेले. चांदोरकरांकडे ही पैसे नव्हते. चांदोरकरांनी त्यांना दीक्षितांकडे पाठवले. दीक्षितांनी माधवरावांकडे. अशा प्रकारे 5/6 जणांकडे जाऊन 40 रु. ची त्यांनी याचना केली, परंतु त्यांना कोणीही पैसे दिले नाहीत. एक न्यायाधीश असा 5/6 लोकांकडे पैशाची याचना करतो, परंतु त्याला कोणीही पैसे देत नाही. ही घटना एखाद्या सर्वसामान्य माणसालाही लाजवणारी होती. या घटनेमुळे अत्यंत गरीब माणसापेक्षाही आपली अवस्था खराब असल्याची जाणीव रेगेंना झाली आणि त्यांचा पैशाचा आणि पदाचा अहंकार
गळून पडला. ते बाबांकडे गेले आणि आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि बाबांनीही त्यांना क्षमा केली, कारण बाबा आणि रेगे मुळातच वेगळे नव्हते. भक्त आणि गुरु हे एकरूप झाले होते. श्री साईबाबांच्या समकालीन अनेक संत होते. त्यापैकी अक्कलकोट महाराज गजानन महाराज शेगाव, माधवनाथ महाराज देवगाव, शैलनाथ महाराज देवास, ताजुद्दीन बाबा नागपूर, केशवानंदजी साईखेडा, बाबा जान पुणे हे सर्व संत आपले बंधू असल्याचे बाबा सांगत. त्यांच्यात मी आहे आणि मायात ते आहे. आम्ही वेगळे दिसत असलो तरी वेगळे नाही. आम्ही सर्व एकच आहोत, असे बाबा नेहमी सांगत. तसेच हे संतही सांगत. बाबांच्या महासमाधी नंतर रेगेंनी हा अनुभव घेतला. ते या सर्व संतांना भेटले, त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक वेळी त्यांना ओळख करून द्यावी लागत नव्हती, तर ते संतच त्यांना बाबांचे लेकरू म्हणून त्यांना हाक मारीत असत. नागपूरच्या ताजुद्दीन बाबांना भेटायला रेगे गेले होते. ताजुद्दीन बाबांना भेटायला आलेल्यांची प्रचंड गर्दी होती. रेगे तासभर लाईनमध्ये उभे होते, परंतु त्यांचा अजून 2/3 तास तरी नंबर लागण्याची शक्यता नव्हती. त्यांच्याकडे अवघा 1 तास होता. त्यांना ट्रेनने परत जायचे होते. ते दर्शन घेताच परत जायचा विचार करीत होते. तेवढ्यात एक व्यक्ती त्यांना शोधित आली आणि ताजुद्दीन बाबांनी तुम्हाला बोलविले आहे असा निरोप देत त्यांना थेट ताजुद्दीन बाबांकडे घेऊन गेले. ताजुद्दीन बाबांनीही त्यांना बाबांचे लेकरू म्हणूनच हाक मारली. रेगेंनी त्यांना नमस्कार केला. ताजुद्दीन बाबांनी आशीर्वाद देत चांगली 10 मिनिटे त्यांच्याशी बोलले. 1928 साली स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी ते दक्षिणेश्वर कलकत्ता येथे गेले. तिथेही त्यांना असाच सुखद अनुभव आला. त्यांना रामकृष्ण परमहंस ज्या रामललाच्या मूर्ती बरोबर खेळले, ती मूर्ती बघायची होती. गाईडला त्यांनी तसे सांगितले. तेव्हा गाईडने त्यांना प्रभू रामचंद्राची एक मोठी मूर्ती, रामललाची मूर्ती म्हणून दाखविली. रेगेंना खात्री होती की ती ही मूर्ती नाही, परंतु गाईड ऐकायला तयार नव्हता. तो त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला. तेवढ्यात मंदिराचा पुजारी बाहेर आला. त्याने रेगेंची चौकशी केली आणि म्हणाले, काल रात्री साईबाबा माया स्वप्नात आले होते. त्यांनी तुम्ही येणार म्हणून निरोप दिला आहे. तुम्ही माया बरोबर या. मी तुम्हाला सर्व दाखवतो असे म्हणत त्या पुजाऱ्याने रेगेंना रामललाची ओरिजिनल मूर्ती दाखविली. रामकृष्ण परमहंसाच्या अनेक पवित्र वस्तूंचे त्यांना दर्शन करून दिले. महाकालीचा प्रसाद दिला. दक्षिणेश्वरला आल्याचे सार्थक झाल्यामुळे त्यांना खूप समाधान वाटले. दक्षिणेश्वरला आल्यात सार्थक झाले आणि महत्त्वाच म्हणजे साईबाबा सातत्याने आपल्या बरोबर आहेत. आपल्या सर्व अडचणी दूर करून आपल्या मनासारखं घडवून आणतात, याचा प्रत्ययही त्यांना सातत्याने येत होता. आपल्या एका मुलाखतीत रेगेंनी सर्व साई भक्तांना संदेश दिला आहे की श्री साईंची मनोभावे प्रार्थना करा, साईनामाचा जप करा. साई बाबा तुमच्यासाठी धावून येतात. साई बाबा सर्व जगात व्यापून राहिले आहेत. ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. श्री साईबाबांच्या प्राप्तीसाठी, त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीला जायला पाहिजे असे काही नाही. ते कोणत्याही रूपात आणि कुठेही तुम्हाला दर्शन देतात. फक्त मनापासून साईंची भक्ती करा. साईंचे सोबती मेघश्याम रेगे यांचा हा संदेश अगदी खरा आहे. अनेकांना याचा अनुभव आला आहे. साईंचे सोबती नाना साहेब चांदोरकर, M.B. रेगे, हरी विनायक साठे, हरी सीताराम दीक्षित हे सर्व उच्च शिक्षित होते. कोणी न्यायाधीश होता, कोणी कलेक्टर, कोणी मामलेदार तर कोणी वकील होता आणि या सर्वांनी साईबाबांना नीट पारखून आपले गुरु मानले होते. त्यामुळे या साईंच्या सोबत्यांच्या अनुभवाला, त्यांच्या विचारांना नक्कीच महत्त्व प्राप्त होते.